भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण कामाचे खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते भूमिपूजन। धुळे शहरातील साक्री रोडलगत असलेल्या भीमनगर परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 10 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमिपूजन खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले। माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी या कामासाठी विशेष पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत खासदार शोभा बच्छाव यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून हा निधी मंजूर केला। आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 14 एप्रिल रोजी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या कार्यक्रमास अतुल सोनवणे, रणजितराजे भोसले, साबीर शेख, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, हाजी इस्माईल पठाण, अमजद पठाण यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। या सुशोभीकरणामुळे भीमनगर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अधिक आकर्षक आणि प्रेरणादायी स्वरूपात साकारले जाणार आहे। देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये डॉक्टर परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला समतेचा संदेश दिलेला आहे, त्याचप्रमाणे त्यांनी जातीयता नष्ट करण्यासाठी जे कार्य त्यांनी उभं केलं आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र त्यांनी संपूर्ण देशाला आणि जगाला दिलेला आहे। त्यांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे ते सर्वांना मार्गदर्शक असं आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या भीमनगर येथे प्रभाग क्रमांक 15मध्ये सन्माननीय जितूभाऊ शिरसाट आणि कुसुमताई हे नगरसेवक म्हणून त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे। त्यांनी मला पत्र दिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा जो परिसर आहे तर त्याचं सुशोभीकरण व्हावं आणि त्याच्यासाठी त्यांनी 10 लाख रुपयेची निधीची मागणी केली होती। आणि आज मला आनंद होतो आहे की आज डॉक्टर बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज त्याचं भूमिपूजन काम आपण सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी केलेलं आहे। मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो काही पुतळा आहे हा संपूर्ण या परिसरामध्ये जे काही आबालवृद्ध असतील त्यांना कायम मार्गदर्शन करत राहील आणि बाबासाहेबांचं जे काही तत्त्व आहे त्याच्याने आपण निश्चितपणे पुढे गेलं पाहिजे असं या ठिकाणी